बसल्या बसल्या भात पण आला, एकदम ताजा ताजा भात खाऊया. आणि सगळेजण वाढायला लागले तर भात थोडा थोडा. आणि भात खाल्याच्या नंतर पहिल्यांदा भाताला आपण गोल करूया, कारण याच्यामध्ये जगात भारी सांबार जातं, जे इतकं भारी लागतं का नाही, खूप जास्त भारी लागतंय. आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामधून डायरेक्ट तिरुमलामध्ये. आणि दुपारचे जवळपास 12:30 वाजायला आली तर. आणि कालच रूम भेटली होती आपल्याला, लक बाय चान्स भेटली, नाही तर सकाळी 5 वाजता आपल्याला लाईनीला उभा टाकावं लागते. ही पाठीमागल्या साईडला दिसायला लागली, ही रूम भेटली होती आपल्याला. HVC किती 640 भेटली होती. तर आता दुपारचे 12:30 वाजल्यानंतर सगळेजण खूप जास्त 2 दिवसापासून थकले होते. त्याच्यामुळं काय झालं, सगळेजण एकदम मस्तपैकी 9-10 पर्यंत एकदम मस्तपैकी झोपे गेले. आणि त्याच्यानंतर आता आम्ही उठला, फ्रेश झाला आणि आता अन्नप्रसादालयमध्ये जाऊया, जिथे की जेवायला आहे. आणि संध्याकाळी 7चं आपलं जे SSD टोकन भेटलेलं आहे ते संध्याकाळी 7चं आहे दर्शन संध्याकाळी करायचं. आता खूप जास्त टाईम आहे, 5-6 घंटे आहेत. आणि बघूया टाईम किती लागणार आहे. समोर SSD टोकन भेटून बी आपल्याला 5-6 घंटे मला बहुतेक लागते ना. आणि जायला लागला. 2 रूम काल बुक केलं त्या HVC आणि GNC मध्ये. HVC आमची पाठीमागायला साईड होते आणि बाकीचे जे फॅमिली मेंबर आहे ते GNC मध्ये गेले. HVC ला आम्ही लॉक लावलं आणि GNC ला जायला लागला. तिथून बघूया पुढे अन्नप्रसादालयामध्ये जाऊया. आणि आसपासचा जेवढं बी परिसर आहे ते तुम्हाला दाखवतो. तसं तिरुपतीमध्ये खूप जास्त खाली गरमी होती, तिरुमलामध्ये गरमी नाही आहे. ठीक आहे, वातावरण चांगलं आहे. दुपारचे 12 वाजायला लागले आणि आता आम्हाला रूमच भेटणार गेली. GNC आता HVC मध्ये होतं ना, मी तर गेलो नव्हतं. GNC कुठं आहे बघायला लागणार आहे. तसं मला माहिती आहे बहुतेक, तर तसं बघायला गेलं तर बहुतेक समोरच्या साईडलाच आहे, इकडल्या साईडलाच आहे GNC ऑफिस. हे HVC होतं पूर्ण लाईन आणि GNC मला तर माहीत आहे जवळपास की समोरच्या साईडलाच आहे. तर जाऊया, बघूया भेटेन काय, त्याला लई लांब नाही. हे सगळे 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचं आहे. आणि अन्नप्रसादालय तसं बघायला गेलं तर खूप जास्त लांब आहे. आणि कंटिन्यू इथं गाड्यावाला विचारत राहते. आता मी व्हिडिओ शूट करायला लागलं, व्हिडिओ शूट करताना पण मला विचारलं आहे, तुला तिरुपतीमध्ये यायचं का? अरे नाही यायचं, मला 2 दिवस इथंच राहायचं, तिरुपतीमध्येच राहायचं. बाकी खूप सारे महाराष्ट्रातली माणसं पण तुम्हाला भेटणार. रूम जास्त करून महाराष्ट्रातली माणसं घेतात किंवा बाहेरच्या राज्यामधलीच माणसं घेतात. आणि 24 तासासाठी भेटते रूम. तर आपण सकाळी रात्री केल्या, आज बघूया आज खाली करायची का उद्या खाली करायचं. जाऊया पहिले अन्नप्रसादालयाला जाऊया, तिथून 1.5 किलोमीटर लांब. सगळ्यात एक फनी गोष्ट सांगतो, एकदम कमालीची गोष्ट सांगतो. 2 बिल्डिंग आहेत, ठीक आहे, माझ्यासमोर दाखवतो तुम्हाला. ही बिल्डिंग आहे, त्याच्यावर बघा काय लिहिलेलं आहे, GNC 631 आणि इकडल्या साईडला काय लिहिलं आहे HVC 632. ह्या 2 वेगवेगळ्या ज्या कॉटेज आहेत त्यांचे नगर वेगवेगळं आहे. हे GNC वेगळी बिल्डिंग आहे, HVC वेगळी आहे. त्यांचं सगळं काय टोटल वेगळं आहे. फक्त रस्त्याच्या पलीकडली HVC आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या साईडची GNC. हे दोन्हीचं सगळं काय डिफरंट असणार आहे. फक्त एक लाईन आहे. खूप जण कन्फ्यूज होते तर की इकडल्या ऑफिसला जाऊ का तिकडल्या नाही. सगळ्यांचं ऑफिस वेगवेगळं आहे. प्रत्येक जे कॉटेजची लाईन आहे ती प्रत्येक वेगवेगळी आहे. तर झाला लावणार GNC भेटली तशी 500 किती आली, 567 आली आपल्याला. 567 आली आपल्याला. 535 मध्ये जायचं आहे. तर मला वाटतं पलीकडल्या साईडला आहे. पूर्णपणे फिरत शेवटी सापडले 535 GNC E मध्ये राहत होतं. आणि आम्ही 2 गल्ल्या पलीकडल्या साईडला 2 गल्ल्या फिरत पूर्ण आला. आणि टाईम लागला, खूप जास्त टाईम लागला. 200 मीटरसाठी पूर्ण 1 किलोमीटर फिरत आला. आणि एकदा तुम्हाला वातावरण दाखवतो, एकदम मोठे मोठे झाडं इथं आणि सावली पण पडल्या दिसायला लागली. आणि गाड्या खूप जास्त ट्रॅव्हल्स बी थांबले इथं, ज्या की इथल्या लोकल टुरिस्टसाठी किंवा बाहेरले माणसं आले त्यांना फिरवण्यासाठी चार्जेस घेतात. आणि कंटिन्यू विचारतात, चला तिरुपतीला चला तिरुपतीला. नाही जायचं मला तिरुपती, मला इथं अन्नप्रसादालयमध्ये जायचं जेवायला. टाईम झाला जवळपास 1-1.5 वाजायला लागले, 1.5 वाजायला आले. आणि आम्ही निघाला. पहिले इथून बस घेऊया. HVC फ्री बस स्टॉप लिहिलं आहे इथं दिसायला आहे, HVC फ्री बस स्टॉप. आणि इथं कल्याण कट्टाबी जिकडल्या साईडला मुंडन केलं जातं, आपल्या केस जे देवाला अर्पण केलं जाते. तर निघायला लागलो आम्ही. आधी बस पकडूया, जी की EV आहे, जी रथ आहे, फ्री रथ आहे इथला, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि इथून निघून डायरेक्ट अन्नप्रसादालयाकडे जाऊया. दिसायला लागली ही आली रथ, फ्री बस आहे EV. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही ऑल ओव्हर तिरुमलामध्ये फिरू शकता. पूर्ण EV आहे, हिरव्या कलरचे बोर्ड लावले मनामध्ये. आणि इलेक्ट्रामधून कंपनीची आहे पुणे. वरील लिहिले बघा रेस्ट हाऊस, प्रत्येक रेस्ट हाऊसचे पूर्णपणे ह्याच्यावर बोर्ड पण लावलेला आहे. आणि मादामध्ये पूर्ण गर्दी दिसायला लागली. आणि ही काय इथं बस स्टॉप लिहिले बघा, HVC फ्री बस स्टॉप. पूर्ण तिरुपतीमध्ये तुम्हाला तिरुमलामध्ये फिरायला. तर जाऊया, बसूया गाडीमध्ये. गाडी लगेच निघायला लागली बसमधून. आणि तुम्हाला एकदा बाहेर काय दिसणार आहे, बाहेर काय दिसण्यासारखंच नाही. CR ऑफिस पाशी पाठीमागल्या साईडनं बसनं सोडलं आपल्याला. आणि एकदा गर्दी बघा, सगळेजण फ्रीमध्ये कसे जायला लागले. तर वरी HVC GNC ला जायला लागले. आणि याच्यावर जे CR ऑफिस आहे समोर वरी आहे, तिकडे सोडलं आपल्याला मधामध्ये. आणि सगळेजण गर्दी बघा किती दिसायला लागले. पाठीमागला बालाजीचा जे सप्तगिरी चौक आहे, चौकामधून आता समोर यायला पाठीमागं बालाजीची मूर्ती होती. आणि खूप जास्त ऊन लागायला म्हणून मी रुमाल टाकला, नाही तर काही गरज नाही.
उन्हानंच पूर्णपणे आजारी पडून जायला लागलो मी खाली, जिथं की अन्न प्रसादालय माहिती तिकडल्या साईडला, तिकडे खाली जायला आलो. त्या साईडने चलत चलत एकदम सरळ आला, कॉम्प्लेक्स आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सगळं तिकडे समोर आला आणि इथं लिहिलेलं आहे पण अन्न प्रसादालयाकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे इकडल्या साईडनं जायचं आणि इकडं पूर्णपणे बिल्डिंग पण आहेत 2-4. इकडल्या साईडला मेन मंदिर आहे, जाऊया इकडल्या साईडनं आपण वर अन्न प्रसादालयामध्ये आला आलो नाही, अजून जायचंय. आणि चपला इथं सोडल्या मधामध्ये आणि गर्दी एवढी दिसायला लागली, खूप जास्त गर्दी दिसायला लागली, म्हणजे एवढी गर्दी तर सरासरी नसते. आणि अन्न प्रसादालयांचा एकदा टाइम दिसला तुम्हाला इथं लिहिले बघा, अन्न प्रसादालय सेंटर, टायमिंग 8:30 ते 10:30, ब्रेकफास्ट 10:30 ते 4 आणि 5 ते संध्याकाळी 10:30 पर्यंत चालू असते. पण जी इतकी जास्त कष्टाकडे म्हणजे लाईन जेवण्यासाठी अन्न प्रसादालयांसाठी एवढी लाईन तुम्ही कधी आजपर्यंत नाही बघितली. तर जाऊया मधामध्ये लाईनीला उभा टाकूया. खूप जास्त गर्दी दिसायला लागली आता तशी. आज शुक्रवार आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं जास्त गर्दी आहे. आज बालाजीचा दिवस आहे ना, शुक्रवारची खूप जास्त गर्दी असते. जाऊया आपण लाईनीला लागूया. हो बाबा पूर्णपणे ही दिसायला लागली. ते अन्न प्रसादालयामध्ये मधामध्ये जेवायला जायची लाईन आहे पूर्णपणे. खूप जास्त गर्दी दिसायला लागली. एवढी गर्दी तर नसते, मी आजपर्यंत म्हणजे माझ्या आयुष्यात एवढी बघितली नाही गर्दी. एवढ्या वेळ आलेलो आहे मी बालाजीमध्ये अन्न प्रसादालयामध्ये, एवढी गर्दी तर नाही. आणि दुपारचे 2 वाजायला लागले, खतरनाक गर्दी, खतरनाक आहे. जेवायला एवढी गर्दी आहे. की तुम्हाला इकडं 2 वेळा फेऱ्या मारायच्या आणि त्याच्यानंतर फेरी मारल्याच्या नंतर इकडे 4 वेळा फेऱ्या मारायच्या आणि त्याच्यानंतर मग मधामध्ये जेवायला जायची. एवढी लाईन तर मी आजपर्यंत कधीच बघितली नव्हती, पहिल्यांदा बघायला लागलो खूप जास्त. जाऊया मधामध्ये 2 वेळा फेरी मारूया आणि मग मधामध्ये जाऊया. पूर्ण फिरत शेवटी जे कॉम्प्लेक्स आहे अन्नप्रसादांच्या त्याच्या समोर यायला आला आणि तिकडल्या माणसाला डायरेक्ट सोडलं राव. आम्हाला एवढं फिरून सोडलं आणि तिकडल्या माणसाला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये सोडलं. तिथून डायरेक्ट मग याच्यामध्ये कॉम्प्लेक्समध्ये जायला लागलं. ही आली बिल्डिंग मध्ये जाऊ दे, तुम्हाला दाखवतो मधामध्ये. खूप जास्त गर्दी दिसायला लांब पर्यंत. ओम नमो व्यंकटेशाय. जसंही आम्ही मधामध्ये शिरलो, सगळे जे जेवणाचे प्रसादालय हॉल आहे इथं ते सगळे बंद झाले. हे पण बंद झालं. इकडल्या साईडला एंट्री होती, ही पण बंद झाली, ती पण बंद झाली. आता सगळी माणसं एकदाच यायला लागले. कुठं जायचं, वर जायचं खाली जायचं काय माहिती, सगळी माणसं एकदाच चालायला लागली. खूप जास्त सगळेजण कन्फ्यूज झाले कुठं जायचं, कारण हा पण हॉल पूर्ण भरले आणि सगळे इथंच थांबले तर. आणि तिकडला पण हॉल पूर्ण सगळे थांबलेले माणसं जायला लागले बघा, वरी जायला लागले सगळे, पळत वरी जायला लागले. कारण इथले सगळे जेवढे बी हॉल आहे इथं जेवणाचे हॉल आहे ते फुल झाले मधामध्ये. इकडल्या साईडनं आपली एंट्री होते आणि मधामध्ये तुम्हाला पूर्णपणे ही नदी दिसन, जे की सगळे काय देवाचे जेवढे पण बालाजीचे अवतार आहे तुम्हाला इथं दिसते ना. पूर्णपणे एकदम भारी आर्किटेक्ट बनलेलं आहे आणि खाली गार्डन टाईप बी बनलेलं आहे आणि तिकडल्या वरच्या बी साईडला तुम्हाला जेवायला जातं ते पूर्णपणे. आम्ही इथं थांबलेला, जे सगळे माणसं आहेत ते वरी जायला लागले तर. आणि हा हॉल आहे जो हॉल क्रमांक 1 आहे. मधामध्ये जेवायला लागलेत माणसं, त्यांना उठल्याच्या नंतर मग मधामध्ये जाऊया, कारण वरी जाऊन बी खूप जास्त टाईम लागणार होते. त्याच्यापेक्षा इथं गर्दी पण नाही आहे म्हणून सगळेजण काय करायला लागले, इथंच बसलेत. आता ते जेवण करणार, साफ होणार, मग मधामध्ये आपण जेवायला जाऊया. मधामध्ये सोडलं आपल्याला, एक 10 मिनिटं उभं राहिला आणि सुरुवातीलाच आपलं केळीचं पान दिलं जाते, त्यानंतर खीर दिली जाते, भाजी आहे आणि चटणी जी सगळ्यात माझ्या जास्त फेवरेट आहे, नारळाची चटणी तुम्हाला एकदा दाखवतो. आता लगेच समोर तिकडल्या साईडनं पूर्ण भात आणि सांबर घेऊन येत तिथं आणि लगेच 10 मिनिटाला पूर्णपणे हॉल जे आहे ते खाली केला जात आहे आणि 10 मिनिटानंतर लगेच साफसफाई नंतर सगळ्यांना भात सांबर दिलं जातं आहे. तर पटापट आपण भात सांबर खाऊया, लगेच 10 मिनिटामध्ये येते आणि पूर्ण हॉल लगेच पूर्णपणे हे पण भरला. पण लगेच 2 मिनिटानंतर बसल्या भात पण आला, एकदम ताजा भात खाऊया. आणि सगळेजण वाढायला लागले तर भात थोडा आणि भात खाल्याच्या नंतर पहिल्यांदा भाताला आपण गोल करूया, कारण याच्यामध्ये जगात भारी सांबार जातं, जे इतकं भारी लागतं का नाही, खूप जास्त भारी लागतंय. आणि तिकडून सांबार घेऊन यायला लागले तर तिकडल्या साईडला आणि सांबार टाकूया आपण मस्तपैकी. आलं सांबार, आलं माझा फेवरेट सांबार आलं. सांबार टाकायचं आपल्याला. हां ठीक आहे. आम्हा मला टाकायचं राहिलं. हाका मला चेक त्याला राहिलं तर टाकायचं. अर्धा पण भात खाणं नाही झाला तोपर्यंत लगेच दुसरा भात मिळाला. जर तुम्हाला भात घ्यायचा असला दुसऱ्यांदा पण घेऊ शकता. आता आपण बी थोडासा घेऊ, जास्त नाही घेणार, जास्त गेल्यास मला जाणार पण नाही. आणि पांढरा भात लगेच घेऊ, थोडा बस.
जेवण झाल्याच्या नंतर लगेच ग्लास सगळी साफसफाई लगेच पत्रवाळे वाढत सगळीकडे लगेच दुसऱ्या माणसासाठी लगेच जागा पण करते ते कंटिन्यू असं चालू असते. आता जेवायला बसलेले उठायला लागले लगेच साफसफाई चालू आणि लगेच दुसरे माणसं येत आहेत आणि लगेच आपण बाहेर पण झाला. इकडल्या साईडला पूर्णपणे खाली होतं आणि तिकडल्या साईडला भरलेलं आहे. खाली झालं की लगेच साफसफाई करून चालू. आता जाऊया इकडल्या साईडला एक्झिट आहे इकडून बाहेर जाऊया. निघाल्यानंतर तुम्हाला असे पान खायला भेटे जे की पूर्णपणे एकदम भारी दिसते ते जेवल्याच्या नंतर खायला भेटे. बाहेर निघायला लागलो आणि इकडल्या साईडला एक्झिट आहे जाताना दिसायला लागले. इकडल्या साईडला ही पूर्ण अन्नप्रसादालयांची पूर्ण बिल्डिंग आहे 3 मजली आहे पूर्णपणे आणि आता इथून बाहेर जायला लागलो एकदम